भाजायले बघा, ह्याला तेल लावलंय आणि वांगे भाजायला ठेवलेत बघा. मग ह्याचं छिलकं काढायचं, ह्याच्यात कांदा ही घालून ह्याचं भरीत बनवायचं आहे बघा. गुडीनी घेऊ का इकडे बघा, मी रेसिपी बनवायली ह्याची वांग्याचं भरीत बनवायले बघा. ती बघा मी कसं कट करायले ती बघा, मला मी कसं चिरायले ती बघा. हो का, अभि मी बोलू. ही बघा मी इथं हिरवी मिरची घेतली आहे, इथं लसण घेतला आहे 10-12 पाकळ्या, आणि इथं 2 कांदे घेतलेत बघा. एवढं मी घेतलेलं आहे. घालते आता ह्याच्यात घालायले बघा थोडंसं आपलं कांदा लसण भाजण्यापुरतं तेल घालायचं. लसण घालायला थोडी लसण भाजला की मग कांदा भाजते. परतून घेते याला म्हणजे जरा लालसर कलर येऊ द्यायचा ह्याचा म्हणजे लसणाचा, आणि मग कांदा घालायचा. नको बघा बराबर कलर येईल ह्याला. आता मी कांदा घालते बघा इकडं. कांदा जरा द्यायचा हलवून असा जरा तांबूस रंगावर कांदा भाजायचा बघा. जरा त्याला हलकासा कलर द्यायचा. मेरे फूल का है ना रे, इसलिए मेरे को डर जाएगा बोलते देखो. हाँ, त्याला जरा बराबर कलर आलेला आहे, तांबडा कलर आलेला आहे. आता चांगला भाजला आहे का मी ही घालायली बघा, मिरची घालायली. मिरची टाकलेली आहे. थोडंसं मिरचीला भाजू द्यायचं बघा, म्हणजे तिचा थोडा कच्चापणा जाऊ द्यायचा. कच्चापणा जाऊ दिला की मग होते बघा. आहे थोडासा भाजली मिरची बी चांगली. आता ह्याच्यात मी घालते बघा इथं ही बघा वांगी घालायची मी. आता हलवून घेते बघा. असं सगळं मिक्स करून घेते. मिरचीत मीठ घातलेलं आहे, तरी पण वरसून थोडं मीठ घालणार आहे बघा. घालणार आहे मीठ. पहिलं मी घातलेलं आहे मी मिरचीत म्हणून थोडंसं आपल्या चवीपुरतं मीठ घाला, नाहीतर मग खरडीत व्हायचं. म्हणजे मीठ मिक्स होतं ह्याच्यात. इकडे बघा मी वरसून कोथिंबीर घालायली बघा. थोडीशी कोथिंबीर घालायली हिरवीगार बघा. कसं वाटतंय का माझं भरीत आता ही खाण्यासाठी तयार आहे बघा. तुम्ही भाकरीसोबत खावा किंवा चपातीसोबत खावा, तर ही भरीत झाले बघा, रेडी झाले बघा आपलं खाण्यासाठी. खाण्यासाठी रेडीच आहे बघा. आता झालं थोडंसं गरम झालं की मी काढून घेणार आहे. घेते काढून उतरून खाली. बघा इकडे मी चपाती ठेवायली बघा. इकडे चपाती आहे आणि ह्या इकडे मी भरीत घेईले बघा. ही बघा मी भरीत घेतले एवढं बघा. भरीत घेतलं. आता मी थोडंसं लोणचं घेते बघा. इकडे कसं वाटतंय कसं नाही सांगा, कमेंट करून शेअर करून उद्या भेटूत बघा. सांगा कसं वाटतंय माझं जेवण ती सांगा मला.